हॅलो गाईज, तुमचं सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला थोडंसं एका स्कॅमबद्दल सांगणार आहे, जो की माझ्यासोबत घडला आहे. म्हणजे IT रिलेटेड स्कॅम सध्या पुण्यात जे होत आहे त्याबद्दल. तर मला एक मेल आलेला म्हणजे एका इंटरव्ह्यूसाठी. तर मी गुगलला वगैरे चेक केलं त्या कंपनीबद्दल, तर ठीकठाक रिव्ह्यूज होते सगळे. तर मग मी त्या रिव्ह्यूच्या भरोशावर गेली तिथं इंटरव्ह्यू वगैरे द्यायला. तर मग मी गेली तिथं सगळं वातावरण सगळं तिथं सेटअप वगैरे सगळं मस्त होतं, जसं प्रॉपर इंटरव्ह्यू घेणार आहे तसं, म्हणजे प्रॉपर कंपनी आहे, म्हणजे ठीकठाक ना. तर मग मी तिथं गेली, तर मग रिझ्यूम वगैरे घेतला आणि मला बसायला सांगितलं की म्हणजे ठीक आहे, थोड्या वेळात तुमचा होईल इंटरव्ह्यू वगैरे. तर मग मी तिथे बसली, माझा नंबर आला, मी गेली तिथे इंटरव्ह्यूसाठी म्हणजे कॅबिनमध्ये. तर मग लगेच प्रॉपर इंटरव्ह्यू वगैरे सगळं फर्स्ट राऊंड जसं घेतात, जसं फ्रेशर्सला क्वेश्चन विचारतात तशी विचारले. मग रिस्पॉन्स समजत होतं त्यांचं, पुढून की म्हणजे छान उत्तर दिले ना आम्ही. तर म्हणजे चाललं होतं त्यांचं. मग म्हणजे फर्स्ट राऊंड तुमचा क्लिअर झाला आहे, आता तुमचा लगेच सेकंड राऊंड होईल आणि सेकंड राऊंड तुमचा कोडिंगचा होईल. तीन क्वेश्चन देतील कोडिंगचे, 2 सॉल्व करायचे तुम्हाला. तर म्हटलं ठीक आहे चालेल. तर म्हणजे तुम्हाला सेकंड राऊंड म्हणजे त्यांनी मला प्रॉपर ते पण सांगितलं की कितीचं पॅकेज असेल आणि म्हणजे किती म्हणजे कसं राहील, ऑफिस वर्क वगैरे किती ते किती राहील सगळं. म्हणे मग सेकंड राऊंड म्हटलं ठीक आहे, सेकंड राऊंडसाठी मग बघ चालेल. म्हणे सेकंड राऊंडसाठी ही थोडीशी सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून हे तुमच्याकडून आम्ही 3,000 रुपये घेतो, हे एवढे द्यावे लागतील. मग त्याच्यानंतर तुमचा सेकंड राऊंड होईल. मग म्हणजे मला तर माहितीच होतं हे असे फ्रॉड वगैरे सध्या चालेल, कारण माझी बहीण भाऊ म्हणजे खूप जणांनी मला सांगितलं की असं काही झालं, म्हणजे खूप जास्त होतं आणि खूप जण फसता पण. म्हणजे त्यांनी मला आधीच सांगितलेलं की तू असं कुठं काही पैसे वगैरे मागितले तर कधीच कुठं काहीच पैसे नाही द्यायचे. तर मग म्हणजे मला लगेच ते क्लिक झालं की नाही यार, हे स्कॅम चाललं आहे आपल्याबरोबर. मग लगेच मी त्यांना म्हटलं की नाही, मला सध्या पैसे वगैरे नाही द्यायचे, माझ्याकडे सध्या नाही येत आणि मी पैसे नाही देऊ शकत सध्या. मग लगेच त्यांना समजलं, वाटतं मग ठीक आहे म्हणे चालेल, तुम्ही येऊ शकता, तुम्ही जाऊ शकता. आता म्हटलं ठीक आहे, जाऊ शकता. तर मग मी लगेच तिथून निघाली. म्हणजे किती लुटणार ना फ्रेशर्स लोकांना. तुम्ही सध्या जॉब नाही, ठीक आहे, पण हे असं करणं पण बरोबर नाही आहे ना, कारण सगळ्यांना जॉबसाठी सगळेजण इकडे तिकडे क्लास वगैरे सगळे जात आहेत इंटरव्ह्यूसाठी. सगळे एवढं प्रिपरेशन चाललंय सगळ्यांचं, एवढा वेळ वाया घालतायत अशा इंटरव्ह्यूमध्ये. आणि जाणं साहजिक आहे, आपण फसणं एखाद्या गोष्टी म्हणजे नवीन ठीक आहे बापा, कारण माहीत नसतं पहिल्या वेळेस कसं काय चाललंय आणि आपण जातो की बाबा आपला चान्स मिस व्हायला नको, की खरंच जर एखादी प्रॉपर चांगली कंपनी असेल तर म्हणजे नको ना व्हायला मिस चान्स आपला, म्हणून जातात. पण माझं सगळ्यांना एवढंच सांगणं आहे की कुठेही जाताना जा, म्हणजे असं काही हे नाही की तुमच्यासोबत असं होणार नाही, होईल, पण कुठेही पैसे वगैरे देऊ नका. आणि हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या IT फ्रेंड्सला, जे की फ्रेशर्स वगैरे आहेत आणि इंटरव्ह्यूसाठी वगैरे जात आहेत, की त्यांची फसवणूक वगैरे अशी होऊ नये. जसं की माझ्यासोबतच झालं स्कॅम, पण मी नाही दिले पैसे. तर चालेल, भेटू माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.